आपलं फिजिक्सचं 9th चॅप्टर करंट इलेक्ट्रिसिटी सुरू आहे. या चॅप्टरमध्ये आपण काल किर्चॉफ फर्स्ट लॉ अँड सेकंड लॉ शिकल्या. फर्स्ट लॉ पूर्णपणे कंप्लीट झाले. सेकंड लॉचं मी डेफिनेशन दिलो आणि त्याचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स सांगितलं. साइन कन्व्हेन्शन्स त्याला म्हणतात. एकदाचं क्विकली सेकंड लॉचे साइन कन्व्हेन्शन मी रिवाइज करतो. लक्षात असू द्या, एखाद्या रेझिस्टन्सवर कन्व्हेन्शनल करंट आणि डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग एखाद्या रेझिस्टन्सच्या अक्रॉस कन्व्हेन्शनल करंट आणि डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग या दोन्हीचे जर डायरेक्शन सारखे असले तर पोटेन्शियल डिफरन्स तिथं राहते नेगेटिव्ह. त्या रेझिस्टन्सच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स राहते नेगेटिव्ह. आणि एखाद्या रेझिस्टन्सवर कन्व्हेन्शनल करंट आणि डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग हे जर अपोजिट डायरेक्शन्समध्ये असले, अपोजिट डायरेक्शनमध्ये, तर त्या रेझिस्टन्सच्या अक्रॉस जे पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होत आहे ते असते पॉझिटिव्ह. पोटेन्शियल डिफरन्स या कंडिशनमध्ये येईल पॉझिटिव्ह. हे झालं रेझिस्टन्सच्या अक्रॉसचे कंडिशन, काय किर्चॉफ सेकंड लॉच्या अकॉर्डिंगली. आता आपण एखाद्या सेलचा किंवा बॅटरीचा किंवा पॉवर सप्लायचा किंवा ड्रायव्हिंग फोर्सचा अक्रॉस EMF कसं मेजर करतात आणि त्याचं साइन कन्व्हेन्शन काय राहते ते बघू. सपोज हे आहे EMF, तुम्हालाही माहिती आहे हे नेगेटिव्ह टर्मिनल आहे, हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. जर EMFच्या अक्रॉस आपली डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग जर नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चालली, नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह कडे डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग चालली, तर त्या सेलचा EMF पॉझिटिव्ह घ्यायचं. EMF घ्यायचं त्या सेलचा जे काय असते तिथं जर E असेल तर ते E ला पॉझिटिव्ह साईन द्यायचं. जर एखाद्या सेलच्या अक्रॉस किंवा बॅटरीच्या अक्रॉस किंवा ड्रायव्हिंग फोर्सच्या अक्रॉस जर डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह यायली, नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह नाही, आता पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह पासून नेगेटिव्ह कडे यायली डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग, तर या सेलच्या अक्रॉस जे EMF राहते या सेलचा EMF ते नेगेटिव्ह कन्सिडर करायचं. EMF नेगेटिव्ह. आपल्याला लूपमध्ये किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते वेळेस हे साइन कन्व्हेन्शन खूप महत्त्वपूर्ण ठरतात. चला लिहून घ्या. काल तर मी तुम्हाला हे साइन कन्व्हेन्शन सगळे लिहून दिलो, पण हे थोडं सोयीस्कर ठरतात आणि सोपे आहेत. डायरेक्टली डायरेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू मिळून जातात तुम्हाला. आणि याच्या बेसिसवर तुम्हाला एक एक्झाम्पलही मी देतो जेणेकरून लूपमध्ये साइन कन्व्हेन्शन कसे इम्प्लिमेंट होतात ते कळते.
सपोज हे एक क्लोज्ड लूप आहे, इथे एक सेल आहे, त्याचा EMF मी गृहीत धरतो E1, इतर सेलचा EMF E2, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह करंट जाते, त्याला मी म्हणतो I1. इथेही निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह करंट जाते, कन्व्हेन्शनल करंट I2, R1, R2, R3, R4, R5. या इलेक्ट्रिकल नेटवर्क किंवा सर्किटमध्ये आपण 5 रेजिस्टर्स कनेक्ट केल्या, त्यांचे रेस्पेक्टिव्ह रेजिस्टन्सेस आहेत R1, R2, R3, R4, R5. त्याला नेमिंग देऊ A, B, C, D. E घेणार नाही, ऑलरेडी E1, E2 आहेत, त्यामुळे कन्फ्युजन होते. F, G. लक्षात असू द्या, I1 करंट इथून या जागी येते B ला, इथून स्प्लिट होते दोन याच्यामध्ये, काही करंट इकडे जाईल, काही इकडे जाईल, पण I2 इकडूनही आले, त्यामुळे I1 आणि I2 मिक्स होऊन इकडे जातात, I1 प्लस I2. यालाच मी I3 कन्सिडर करतो. इथे जे करंट येते I3, I1 आणि I2 चा तो मिक्सचर राहते. त्यानंतर इथं आल्यानंतर इथून अजून स्प्लिट होतात, वापस I1 इकडे जाईल आणि I2 इकडे जाईल. हे एक सर्किट आहे. मी आता याच्यामध्ये 2-3 लूप कन्सिडर करू शकतो. सुरूला मी हे लूप घेतो A, B, F, G, A. हे डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग आहे. इन द लूप A, B, F, G, A. आता इथून A पासून सुरू करतो. लक्षात असू द्या, करंटचा डायरेक्शन आणि डायरेक्शन ऑफ ट्रेसिंगचा डायरेक्शन सेम आहे. तर या रेजिस्टन्सच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स जे जनरेट होते ते राहते नेगेटिव्ह, मायनस I1 R1. त्यानंतर इथे येऊ, इथं डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग खाली चालली आणि करंट सुद्धा खाली चाललाय, तर इथंही पोटेन्शियल डिफरन्स काय राहते नेगेटिव्ह, मायनस I3 R5. इथं करंट या डायरेक्शन मध्ये चाललाय आणि डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग पण इकडे आहे, डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग आहे, दोन्ही सेम डायरेक्शन मध्ये आहेत. म्हणजे या रेजिस्टन्सच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह, पोटेन्शियल डिफरन्स करंट इंटू रेजिस्टन्स I1 R4. त्यानंतर इथून असं वर चालल्या, डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चालली, तर या सेलच्या अक्रॉस जे EMF राहते ते राहते पॉझिटिव्ह, प्लस E1 इक्वल टू 0. याला मी असंही म्हणू शकतो E1 इक्वल टू I1 R1 प्लस I3 R5 प्लस I1 R4 प्लस I1 R4. हे झालं हे लूप. आता मी इकडचा लूप कन्सिडर करू शकतो. इन द लूप B, C, D, F, B. B, C, D, F, B. B पासून सुरू करू. लक्षात असू द्या, हे डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग आहे आपलं, आणि करंट कुठं फ्लो करायला, करंट इकडे यायला, करंटचा डायरेक्शन हे आहे I1 I2 बघा इकडे फ्लो करायला आहे, करंट या डायरेक्शन मध्ये आहे आणि डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग इकडे चालली, अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत. म्हणजे या रेजिस्टन्सच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स काय राहते पॉझिटिव्ह राहते, I2 R2 I2 R2. त्यानंतर इथं या सेलच्या अक्रॉस आपला डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग खाली यायला आहे, म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह यायला आहे. पॉझिटिव्ह टू जर निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग जर चालली तर त्या सेलचा EMF निगेटिव्ह घ्यायचा, आणि निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जर गेलं तर EMF पॉझिटिव्ह. त्यानंतर इथं डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग इकडे यायलंय आणि करंट इकडे चाललंय, अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे, तर या रेजिस्टन्सच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स पॉझिटिव्ह, प्लस
I2 R3. त्यानंतर इथेही करंट हे खाली यायलंय आणि डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग वर चालली आहे, अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे. दोन्ही कशामध्ये आहेत? अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत. तर या रेझिस्टन्सचे अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स पॉझिटिव्ह प्लस I3 R5 इक्वल टू 0. किर्चॉफ सेकंड लॉ हेच सांगते. Sum of all the potential differences and EMF in a closed circuit are equal to 0. त्यालाच आपण असंही म्हणू शकता I2 R2 प्लस I2 R3 प्लस I3 R5 इक्वल टू E2. या दोन्ही याच्यामध्ये आपण काय केलं? किर्चॉफ सेकंड लॉ अप्लाय केला. बाय किर्चॉफ सेकंड लॉ